यात एक सविस्तर बातमी ती म्हणजे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला बीडच्या विशेष मोका न्यायालयानं 31 जानेवारीपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। डिजिटल पुराव्यांच्या चौकशीसाठी 10 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती, मात्र न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या कोठडीत विशेष चौकशीसाठी नवीन डिजिटल पुरावे महत्त्वाचे ठरले। तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांनी आरोपीच्या मोबाईलमधील डाटाचं विश्लेषण आवश्यक असल्याचं सांगितलं। डिजिटल पुराव्यांचा अधिक अभ्यास करायचा आहे, मोबाईलचा डाटा तपासात महत्त्वाचा ठरतोय। काही निष्कर्षांसाठी सुदर्शन घुलेची चौकशी करणं आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील बाळासाहेब कोल्हेंनी केला। इतर महत्त्वाच्या पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली। रिमांड रिपोर्टमध्ये त्यांनी जे म्हटले की जो डाटा रिकवर झालेला आहे त्या अनुषंगाने तपास करणे आहे, जे मोबाईल जप्त केलेले त्याचं लॉक ओपन होत नाही त्या अनुषंगाने तपास करणे आहे, आणि अजून काही बऱ्याचशा गोष्टींचं विवेचन झालं आणि त्या दिवशी कोर्टाने 31 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। सरकारी वकिलांच्या युक्तिवादावर आरोपीच्या वकिलांनी आक्षेप घेतला। संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला आज व्हीसीद्वारे माननीय विशेष मोक्का न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। यावेळी तपासी यंत्रणांनी 10 दिवसाची पोलीस कोठडी मागितली, तर माननीय न्यायालयानं 5 दिवसाची पोलीस कोठडी मान्य केली। त्यामुळे आता न्यायालयीन कोठडीमध्ये असलेला सुदर्शन घुले याची रवानगी CID कोठडीमध्ये होणार आहे। पोलिसांनी तपासात याआधी मिळवलेल्या माहितीवर तपास का झाला नाही, असा मुद्दा आरोपीच्या वकिलांनी उपस्थित केला। मोबाईलचा विलंबानं तपास का केला जातोय, इतक्या दिवसानंतर पुन्हा कोठडीची मागणी का, मोबाईल आधीच सापडलेला असताना तपास आतापर्यंत पूर्ण का झाला नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला। मोबाईल पोलिसांच्या ताब्यात 14 दिवसांपासून आहे, याकडे हे वकिलांनी लक्ष वेधलं। 14 दिवस तो त्यांच्या ताब्यामध्ये होता, पासवर्ड सांगत नाही किंवा त्याच्या विरोधात त्याच्यामध्ये काही असा विशेष असा पुरावा आहे, त्याच्यामुळं तपास यंत्रणा निश्चितच म्हणजे जाणीवपूर्वक ह्या प्रकरणाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे प्रकरण कायम चर्चेत राहण्यासाठी करतात की काय असं मला वाटतं। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत कोठडी मंजूर केली। आता पुढील तपासात पोलिसांच्या हाती कोणता पुरावा लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।